राहू द्या. अरे याचा ढबर फात बसू नको रे. त्या मसडीचं कानाला घे आणि तिला बांधर कडून नेऊन ताऱ्याच्या जागी. काय ते मसर 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 करायले वा एवढा जीव लावून का सोयरिकीचा विषय काढला का तुम्ही? त्या सोयरीचा विषय माझ्याजवळ काढू नको. नाही तर सराटाला धरतो धरून. त्या मायबुडीला का रोग आला का त्याचा पाहाला? माहेरामध्ये गणपत मरणाचा आहे की. माया बाहेरपर्यंत जायची गरज नाही सांगायला तुम्हाला. तू गणपत काय मेला का रे डंगऱ्या? काय करावं बापा हे आऊ तर थोडं वळू दे ना. नुसती बोलायली मला. आगाऊ भाषण लावू नका. ते पाटील यायले त्याच्यामुळे मुकी बसलो मी. राम 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 राम. बसा बसा बसा. बाई मामाला चहा ठेव माय. चहा बी काय नाही का? अगं त्याने रिक्षात आलो मी. बाबा तसं करू नका हो. तुमच्यामुळे मला घोटभर चहा भेटते. कर बाई कर. बापू बापू एखादी फान पोरगी एखादी जवळची तुमची असली तर. हो काय सांगतो करायला पोरी हाता खूप रे पण तुझ्या म्हाताऱ्याकडे पाहिलं की कोणत्या सोयरा नकोच म्हणायला बाबा काय करू मग आता. बापू या मठारानं मी काट लावली नाही तर मी सोयरी हे दोघ लेकरं खेळायची असे अंगणात याच्यामुळे मग हे नाही झालं कवा मरती की रान म्हणत. मला एखादा बाईचं नाही का कोणी गणपतातलं एखादं भावा पिवाची पोरगी कोणाची. पा हे कोठून खानदार आले की आमच्या घरात अन काय नाही की. आज जर काढी लावली तर 6 महिने लागतात तिचा एवढी जायला आहे तिच्या माहेरा. मात्र एवढी चढेल राहतं की आज एक पोरगी पाहायला तयार नाही. काय सांगा तुम्हाला. तुला सांगायला माया आणि तुम्ही म्हणाले हिच्या माहेरचा गणपत पाय. पायावर जायचं काम नाही. हे कुणाचे रे तुमच्या घरच्या भानगडी मोठं डोकं फुटायचं नको चहा पिणं. काय तू 2-4 भांडे फेकून आले सर का इळा फेकून आणायचं की मानत जागीच मेलं पाहिजे होतं. रान म्हणजे खपी तर आहे सोयरी होईन जाईल मी याच्यामुळे. पण ती नव्हती तेवढी इज्जत घातली.